हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, फॅशन, मेकअप असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील। आणि आजचा व्हिडिओ हा खूप मस्त आणि इंटरेस्टिंग आहे। ते म्हणजे ज्या गृहिणींना अजिबात हेअरस्टाईल करता येत नाही आणि प्रत्येक वेळेला पार्लरला जाणं शक्य नसतं, अशा गृहिणींसाठी आजचा व्हिडिओ आहे। स्त्रियांना किंवा गृहिणींना, मुलींना असं वाटत असतं की आपण रक्षाबंधनाला खूप छान तयार झालं पाहिजे, छान हेअरस्टाईल केली पाहिजे। अशाच काही साध्या सोप्या हेअरस्टाईल आहेत ज्या कुर्तीजवर सुद्धा जातील आणि साडीवर सुद्धा जातील आणि रक्षाबंधन दिवशी तुम्ही खूप छान आणि मस्त दिसू शकाल। तर चला मग बघूया अशा कोणत्या हेअरस्टाईल आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप वेगळ्या छान छान सिंपल अशा हेअरस्टाईल आहेत जेणेकरून तुम्ही घरच्या घरी करू शकाल आणि तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसू शकाल। हेअरस्टाईल नंबर 1 मी इथं साइड पफ घेतलेला आहे आणि छान असा कोंब करून घ्यायचा, सगळा गुंता काढून घ्यायचा आणि साइड पफ घातल्यावरती आपण खूप वेगळे आणि युनिक दिसायला लागतो। त्यासाठी असं साइड पफ कुठल्याही तुम्हाला मेकअपच्या दुकानामध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये सहज मिळून जाईल। तर असा मी साइड पफ सिक्युअर करून घेतलेला आहे। त्याला आपली टिकटॅकची पिन असते आणि त्याच्यावरून असे साईडला आपण केस घ्यायचे, थोडासा पफ दिसतो आणि खूप वेगळी आणि झटकन होणारी अशी ही हेअरस्टाईल आहे। तुम्ही रक्षाबंधनाला अशी हेअरस्टाईल नक्की ट्राय करू शकता। प्रत्येक वेळेला मधीच आपण पफ करतो, त्यापेक्षा थोडीशी हटके अशी ही हेअरस्टाईल आहे। हेअरस्टाईल नंबर 2 ह्या हेअरस्टाईलला सुद्धा आपण चांगला कोंब करून घ्यायचा आहे, गुंता असेल तर तो काढून घ्यायचा आहे। ही हेअरस्टाईल सुद्धा खूप सिंपल अशी आहे आणि पटकन होणारी आहे आणि मी इथं सगळ्या केसामधला गुंता काढून घेतलेला आहे आणि आता आपण करूया हेअरस्टाईल। तर सगळ्यात पहिल्यांदा मी पार्टिशन करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय आपण नेहमी स्ट्रेट हेअर्स करतो त्यापेक्षा थोडंसं काहीतरी हटके, म्हणजे मी इथं घेतलेलं आहे स्ट्रेटनिंग मशीन आणि त्याला मला थोडंसं कर्ल्स करायचे आहेत। हे सुद्धा खूप छान वाटतं इन कर्ल्स आणि हे मी करून घेतलेलं आहे। बघू शकता असं थोडंसं मशीन जे आहे ते आतल्या साईडनी आपण राऊंड करून घ्यायचं आणि पुढच्या साईडला कर्ल्स खूप मस्त वाटतात। ही साडीवर सुद्धा हेअरस्टाईल सूट होते आणि ड्रेसवर किंवा कुर्तीजवर सुद्धा, आणि 5 मिनिटात होणारी ही हेअरस्टाईल आहे। खूप मस्त वाटते आणि दिसायला काहीतरी युनिक वाटते अशी ही हेअरस्टाईल आहे। त्यानंतर पुढच्या पार्टच्या केसांची थोडीशी केस घेऊन त्याची पोणी घालायची आणि ती पोणी खूप लूज अशी ठेवायची आणि आपल्याला जितकं हवं तितकं ओढून घ्यायचं आणि वन साईडला अशी पिन सिक्युअर करून घ्यायची। तर इथं मी अशी पोणी घालून घेतली आहे। आपण रबर लावायचा आणि खूप लूज अशी पोणी घालायची पुढच्या केसांची, फ्रंटच्या केसांची, आणि ती एका साईडला ओढून घ्यायची आणि वन साईड तुम्हाला पार्टेशन करून मस्त अशी हेअरस्टाईल होते। खूप झटपट होणारी ही हेअरस्टाईल आहे। तुम्ही बघू शकताय मी इथं असं ओढती आहे आणि एका साईडला इथं पिन लावून घ्यायची, वन साईड पार्टेशन करून खूप युनिक अशी ही हेअरस्टाईल होते आणि झटकन होणारी अशी हेअरस्टाईल आहे। दिसायला खूप सुंदर लुक दिसतो। आता मी इथं मधून पार्टेशन करून घेते आहे। सगळे केस कोंब करून घ्यायचे, गुंता काढून घ्यायचा नेहमीप्रमाणे आणि आता आपण वन साईड अशी पुढच्या केसांची छोटीशी अशी पोणी घालणार आहोत आणि त्याच्यामधून ते पोणी घातलेले केस घेणार आहोत। अगदी सिंपल आणि झटपट होणारी अशी ही हेअरस्टाईल आहे। आणि इथं बघू शकता दोन्ही जी पोणी घातली होती त्यामधून हे असे केस बाहेर घ्यायचे आणि झाली आपली सिंपल झटपट अशी हेअरस्टाईल। अतिशय पटकन होते आणि काहीतरी युनिक लुक असा देऊन जाते। खूप मस्त अशी ही हेअरस्टाईल वाटते। आता मी वन साईड पार्टेशन केलेलं आहे आणि तुमच्या ड्रेसला मॅचिंग अशा काही पिन्स मिळतात त्या एका साईडला आपण लावायच्या आहेत। ही सुद्धा खूप युनिक आणि ट्रेंडी अशी हेअरस्टाईल आहे। तुमच्या केसाला मॅचिंग होतील अशा काही तुम्हाला पिन्स मिळतील, त्या एकसारख्या एका रेषेमध्ये लावून घ्यायच्या आणि वन साईड पार्टेशन करून हेअर खुले सोडायचे। ही सुद्धा खूप झटपट होणारी काहीतरी युनिक आणि ट्रेंडी अशी हेअरस्टाईल आहे आणि मी इथं माझ्या ड्रेसला मॅचिंग होणाऱ्या पिन्स लावून घेतलेल्या आहेत एकसारख्या आणि वन साईड केस खुले सोडलेले आहेत। तुम्ही बघू शकताय खूप मस्त युनिक आणि ट्रेंडी असा लुक दिसतोय आणि पटकन होते, 5 मिनिटात ही हेअरस्टाईल होऊन जाते। आता मी फ्रंटच्या केसांचा केस कोंब करून घेतलेले आहेत आणि मी आता इथं पफ घालते आहे। पफ पिनच्या साहाय्याने पफचा बेस लावायचा आणि
खूप मस्त असा पफ तयार करून घ्यायचा। आणि मी इथं पिन जी आहे ती सिक्युअर करून घेतलेली आहे पफ बेसची। आणि आता मी त्याच्यावरून थोडे थोडे केस घेते आहे आणि आपला चांगला पटकन होणारा असा पफ तयार झालेला आहे। आणि बाकीचे केस खुले सोडू शकता। हे सुद्धा खूप मस्त वाटतं। मग ही साडीवर सुद्धा हेअरस्टाईल जाते आणि आपल्या कुर्तीजवर, चुडीदारवर, अशी साडीवर सगळ्यावर अशी सूट होणारी ही हेअरस्टाईल आहे। खूप मस्त अशी वाटते आणि पटकन होणारी हेअरस्टाईल आहे। तुम्ही बघू शकताय, खूप वेगळा, डिफरंट आणि 2 मिनिटात अशी हेअरस्टाईल होऊन जाते। नंतर जो आपण पफ घातलेला आहे त्याच्या साईडून जे केस आहेत ते आपण दोन्ही साईडचे वर घ्यायचे आहेत आणि पिनेच्या सहाय्याने आपण ते सिक्युअर करून घ्यायचे आहेत। हे सुद्धा खूप मस्त वाटतं। अगदी सिंपल बट स्वीट अशी हेअरस्टाईल आहे आणि झटपट होते। जो पफ घातलेला आहे वर तसाच घालायचा आणि जे साईडचे केस आहेत ते दोन्हीकडून घ्यायचे आणि पिनेने सिक्युअर करून घ्यायचे। अतिशय सिंपल बट दिसायला खूप जास्त चांगली वाटते आणि सणासुदीला अशी हेअरस्टाईल तुम्ही 2 मिनिटात करू शकता आणि दिसू शकता खूप मस्त आणि क्लासी। त्यानंतरची जी हेअरस्टाईल आहे ती म्हणजे हा पफ आहे तसाच ठेवायचा आणि आपण ह्याची हाय पोनी घालायची आहे। हाय पोनी घालताना आपण इथं बनचा किंवा रबर बँडचा अजिबात वापर करायचा नाही आहे। मी इथं थोडेसे एका साईडून केस काढलेले आहेत, म्हणजे एका साईडून एक बट काढायची केसांची आणि अशी हाय पोनी घालायची आणि ती बट जी आहे ती राऊंड फिरवून घ्यायची। तुम्ही बघू शकताय मी कशी करते आता। वन साईड मी एक बट काढेन आणि ती घ्यायची, राऊंड राऊंड करून घ्यायची आणि ती पूर्ण रबर बँड असल्यासारखी आपल्या हेअरवरून फिरवून घ्यायची। आणि हाय पोनी एका पिनमध्ये बसू शकते। रबरची किंवा रबर बँडची अजिबात गरज नाही आहे आणि दिसताना ही खूप क्लासी आणि युनिक टच देणारी अशी हेअरस्टाईल आहे। झटकन होते आणि खूप सुंदर वाटते। तुम्ही बघू शकताय किती 2 मिनिटात ही मी हाय पोनी घातलेली आहे आणि खूप जास्त चांगली वाटते आहे। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल आणि आजच्या जर हेअरस्टाईल आवडल्या असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असंच भरभरून प्रेम द्या जेणेकरून मला सुद्धा खूप छान वाटेल। थँक्यू आणि बाय।